श्रुती शिवसेविकेच्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज मी तुम्हाला ओला हरभऱ्यापासून भाजी कशी बनवायची याची रेसिपी शेअर करणार आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूया। तर सर्वात प्रथम इथं मी हे ओले हरभरा घेतलेला आहे। तर आता बाजारामध्ये हरभरे हे आलेले आहेत, तर त्यापासून भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर हा ओला हरभरा मी सोलून घेतलेला आहे। चला तर मग भाजी बनवूया। तर त्या पहिले आपल्याला हा हरभरा उकडून घ्यायचा आहे। तर मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये हा ओला हरभरा घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे। आता पाणी किती घालायचं, तर हरभरा जेवढा आहे त्याच्या किंचितचं वर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे। तर त्यामध्ये आता आपण एक अर्धा चमचा मीठ घालून घेऊयात आणि उकळी यायची वाट पाहूयात। तर इथं आपल्या हरभऱ्याला उकळी आलेली आहे। आता हा हरभरा शिजलाय का नाही असं एक हरभरा आपल्याला हातात घेऊन बघायचा आहे। जर का शिजला असेल तर आपल्याला भाजी बनवायला घ्यायची आहे, नाहीतर 1-2 मिनिटं आपल्याला पुन्हा पाण्यातच ठेवून उकडून घ्यायचं आहे। तर इथं मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये कढई गरम करायला ठेवलेली आहे। तर हा जो मसाला मी आत्ता दाखवला तो मसाला कसा बनवायचा ह्याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तिथे जाऊन तुम्ही चेक करा। हा मसाला बनवून जर का आपल्या घरी रेडी असेल तर भाज्या आपल्या झटकीपट तयार होतात। तर तोपर्यंत आपली कढईसुद्धा तापली, त्यामध्ये 1-2 चमचे मी तेल घालून घेतलं आणि त्यामध्ये तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे आणि त्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। तर गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत फ्राय करायचं आहे। फ्राय झाल्यानंतर तो जो मसाला आहे तो आपल्याला 2 ते 3 चमचे घालून पुन्हा त्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि 1-2 मिनिटासाठी त्या मसाल्याला शिजू जायचं आहे, त्यासाठी आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आहे। गॅस हा आपला मध्यम आचेवरच ठेवायचा आहे। 1-2 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कोल्हापुरी मसाला, एक थोडासा पाहिजे असेल तर धनेपूड, जिरेपूड टेस्ट येण्यानुसार, तुम्हाला जसं तिखट कमी जास्त पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता। कांदा लसूण मसाला पाहिजे असेल तर तो घालू शकता, थोडीशी हळद पाहिजे असेल तर ती सुद्धा घालून घेऊ शकता। चांगलं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं आपला मसाला हा चांगला भाजून झाला की त्यामध्ये आपण जो ओला हरभरा जो उकडून ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे। पाण्यासकटच घाला, कारण की आपण रस्सा भाजीच बनवतोय। तर तेच पाणी त्यामध्ये आपल्या हरभऱ्याचा अर्कसुद्धा उतरलेला असणार आहे, तर तेच आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। लक्षात ठेवा, आपण हरभरा उकडताना सुद्धा ह्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे इथं घालताना आता थोडंसं कमीच घालवायचं आहे। झाकून ठेवायचं आहे 4-5 मिनिटासाठी आणि हे बघा त्याला उकळी आलेली आहे आणि इथं मग आता बघायचं आहे आपल्याला की हरभरा पुन्हा शिजलाय का नाही। ॲक्च्युली आपण शिजवून घेतला होता पण तरीही शिजलाय का नाही हे बघायचं। हे बघा इथं किती मस्त हरभरा शिजलेला आहे, लगेच मऊ होतोय, हे तुम्हाला दिसतंच आहे। तर आता तुम्ही इथं वरनं कोथिंबीर घालून भाजी सर्व करू शकता। तर इथं आपली ही ओल्या हरभऱ्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि घरी ट्राय केल्यावर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। आपला व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला जे बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल। धन्यवाद।